प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा एकदा परमेश्वराने ही संधी दिलेली आहे, आजचा दिवस आपल्याला दाखवलेला आहे, त्याबद्दल त्याचे आभार मानूया की त्याच्या वचनातून त्याची वाणी ऐकण्याची आपल्याला ही संधी दिली, त्याचं वचन दिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही जे कुठून तुम्ही यूट्यूब, फेसबुक ज्या माध्यमातून हा संदेश पाहत आहात, ऐकत आहात, त्या तुमचंही न्यू होप फेलोशिप नाशिकतर्फे मी स्वागत करतो. आणि सध्या आपण अब्राहम देवाचा मित्र होण्याचे आव्हान ही संदेश मालिका ऐकत आहोत. आणि ही सिरीज अब्रामाच्या जीवनावर आधारित आहे. आणि आजचा आपला विषय आहे देवाशी मैत्री, फ्रेंडशिप विथ गॉड. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्तीचं पुस्तकाचा 18वा अध्याय आणि वचनं 1 ते 8, जेनेसिस 18, 1 to 8. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही योहान 14 आणि याकोबाचे पत्र 2 हे तुमच्या पुढे काढून तयार ठेवू शकता. तर देवाशी मैत्री, आता हे ऐकायला कसं वाटतं की देवाशी माणूस मैत्री करू शकतो का? कधी कधी आपल्याला हा विचारच विचित्र वाटतो की असं कसं शक्य आहे, असं होऊ शकत नाही. माणूस देवाचा मित्र होऊ शकतच नाही. पण तसं होऊ शकतं आणि तसं झालं. एक माणूस होता की ज्याला देवाचा मित्र असं म्हटलेलं आहे. बघा, असा देवाचा मित्र म्हणजे काय तो साधा माणूस असणार का? आणि त्याचं नाव होतं अब्राम. आणि अब्रामाला पवित्र शास्त्रात देवाचा मित्र असं म्हटलेलं आहे. आता तो देवाचा मित्र कसा झाला, कशामुळे झाला, त्याने देवाशी कशी मैत्री केली आणि देवाने पण त्याच्याशी कशी मैत्री केली, हे आज आपण त्याच्या वचनातून पाहू. आणि आपण सुद्धा ह्या काळामध्ये त्याचे मित्र होऊ शकतो. खरं तर ॲक्च्युली प्रभू येशूने आपल्याला मित्र होण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. एकदा त्याने शिष्यांना सांगितलं, मी तुम्हाला मित्र असे म्हणतो, कारण मित्र आपल्या मित्रापासून काही लपवत नाही. तर उत्पत्ती 18 इथून आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि पहिलं वचन जेनेसिस 18 and verse 8. आता याच्या अगोदर आपण वाचलं 17व्या अध्यायामध्ये काय घडलं की कशा रीतीने अब्रामाने त्याची आणि त्याच्या घराण्यातल्या लोकांची, पुरुषांची सुनता केली. कराराचं खून म्हणून देवाने ते दिलेले की मी तुझ्याशी, तुझ्या संततीशी करार केलेला आहे. ते आज्ञापालन अब्रामाने केलं. आणि नंतर काय झालं बघा, आता पुढं स्टोरी काय झालं बघा. 18वा अध्याय पहिलं वचन. तो दुपारच्या उन्हाच्या वेळेस डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोन राईट त्याला दर्शन दिले. परमेश्वराने अब्रामाला कोणत्या ठिकाणी दर्शन दिलं हे सांगितलेलं आहे. आता सीन पडदा असा उघडतोय की भर दुपारचं ऊन रखरखीत झालेलं आहे. अरबस्थानातलं ऊन आपल्याला माहीत आहे. आणि त्या रखरखीत उन्हात तंबू बांधलेला, त्या तंबूच्या दाराशी अब्राम बसलेला. आणि अचानक काय झालं की परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. आता त्याला माहीत पण नव्हतं, कारण ज्या वेळेस देवाने दर्शन दिलं, जुन्या काळात आपण वाचतो लोकांना, ते अचानकपणे दिलेले. कोणी वाट पाहत नव्हतं किंवा कोणाला अपेक्षा पण नव्हती की कोणत्या ठिकाणी किंवा कशा रीतीने देव आपल्याशी बोलेल. तो कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीत, कशाही प्रकारे आपल्याशी बोलू शकतो. किती जण आमेन म्हणून कोणीतरी ऐकतंय मी काय म्हणतो ते. तर देवाला काही स्पेसिफिक ठिकाण किंवा वातावरण लागत नाही. फक्त आपण त्याच्याशी कनेक्टेड असलो कुठं पण तरी आपल्याशी तो बोलू शकतो. आणि या ठिकाणी काय झालं की परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. त्याने आपल्या दृष्टी वर करून पाहिले की आपल्यासमोर 3 पुरुष उभे आहेत. तो निवांत शांतपणे बसलेला होता दाराशी. आणि त्याची बायको सारा घरात स्वयंपाक पाणी आवरावर करत असेल. आणि अचानक 3 माणसांनी उभा राहिले त्याच्यासमोर. आणि काय झालं, त्यांना पाहून त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यांना नमन केले. आता पहिल्या वचनात सांगितलेलं आहे की परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिलं.
द लॉर्ड अपियर टू अब्राहम. पण शास्त्र सांगतं की देवाला कधीही कोणी पाहिलेलं नाही. मग देवाने त्याला दर्शन दिलं म्हणजे काय, कोणत्या रूपाने, म्हणजे त्याने काय पाहिलं, हे लगेच पुढच्या वचनात सांगितलं की 3 माणसं 3 पुरुष त्याला दिसले. आता त्यावेळेस तो कोणत्या ठिकाणी होता. आता ह्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की परमेश्वराने त्याला दर्शन दिले, शास्त्र सांगतं मिखाच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात त्याच्या शेवटच्या भागामध्ये की त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे. म्हणजे प्रभू येशूचं पृथ्वीवर येणं जाणं नाताळापूर्वी, जन्म घेण्यापूर्वी, बाळ जन्मण्यापूर्वी अनेक वेळा तो पृथ्वीवर येऊन गेलेला आहे. अनेक रूपाने, वेगवेगळ्या रीतीने तो लोकांना प्रगट झालेला आहे. आणि हे एक प्रगटीकरण आहे. देव आत्मा आहे, देव अदृश्य आहे, पवित्र आत्मा अदृश्य आहे. पण दृश्य रूपाने डोळ्याने पाहता येईल असं कोण व्यक्ती आहे त्या त्रैक्यामध्ये, त्या तिघांमध्ये? फक्त प्रभू येशू ख्रिस्त. आता ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्यरूप धारण केले. ते 3 माणसं आलेले आहेत. पण हे मनुष्यरूप टेम्पररी, तात्पुरतं आहे. कारण त्याने जेव्हा तो बाळ म्हणून जन्मला तेव्हा त्याने खरंच मनुष्यरूप धारण केलं. पण हे टेम्पररी, काही क्षणापुरतं, काळापुरतं, काही गोष्टी बोलण्यापुरतं, तेवढ्यापुरतं तेवढं, आणि लगेच तो परत स्वर्गात जाणार. लक्षात घ्या. समजतं मी काय बोलतो ते? तर हे एक रूप, ह्या रूपाने तो प्रगट झालेला आहे. म्हणजे परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले. म्हणजे नेमकं कोणी दर्शन दिलं? प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रेज द लॉर्ड. आता योहान 1:18 मध्ये आपण वाचतो की देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो त्याचा एकुलता एक पुत्र, जो त्याच्या पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले. आता हे जे आपण मधून वचनं घेतो ना मामी, ते लगेच शोधायचे नसतात, इकडे लक्ष द्यायचं असतं. कारण मी पुढं चाललेला आहे संदेश. ते फक्त नोट डाऊन करायचं आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं असतं. जे पहा तेव्हा पाहायचं. कारण मग मेन पॉईंट जे ते सुटून जाईल. जोपर्यंत तुम्हाला ते सापडल तोपर्यंत अर्धा मेसेज पुढे गेलेला असेल. म्हणून तेव्हा शोधायचं काम नाही करायचं. योहान 1:18, जो एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले. म्हणजे देवाला प्रकट कोण करतो? प्रभू येशू ख्रिस्त. परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले. म्हणजे अब्रामाने कोणाला पाहिलं? देव पित्याला नाही, पवित्र आत्म्याला नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं. कारण प्रभू येशू ख्रिस्त आहे जो देवाला प्रगट करतो. म्हणजे त्या 3 माणसामध्ये एक जण प्रभू येशू ख्रिस्त होता. समजलं किती महत्वाचं असतं. म्हणून शोधायचं नसतं. जेव्हा पाहायची वेळ मी सांगाल की हे वचन पहा, तेव्हा पाहायचं, पण इतर वेळेस नाही. तर आणि मग सांगितलेलं आहे कोणत्या ठिकाणी तो होता. पहिलं वचन, दुपारच्या उन्हाच्या डेऱ्याशी बसला असता ममरेच्या एलोन राईत, ओक्स ऑफ मामरे. ममरे नावाचं एक ठिकाण आहे इस्रायलामध्ये, आणि तिथं मोठमोठे असे वृक्ष आणि ते जे ठिकाण होतं त्या ठिकाणी तो होता. आता मी तुम्हाला सांगितलंय की शास्त्रात प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. आपण म्हणतो काय करायचं त्या ठिकाणी? कुठंतरी होता ना देवाने दर्शन, तसं नाही आहे. त्याला बायबल स्टडी म्हणत नाही आहे. ते ठिकाण का बरं सांगितलेलं आहे? कारण त्या ठिकाणी काय झालेलं होतं ऐका. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा अब्रामाने ठरवलं की मिसर देशात आपण जाऊन थोडे दिवस राहू. नाही आठवत. आणि 10 वर्ष जाऊन तिथं राहिले. आणि तिथून ती पोरगी आणली होती हगार, जिच्याशी नंतर लक्ष केलं. पण तिथं जाऊन काय झालं? प्रॉब्लेम केले. बायकोला बहीण म्हटला. माहिती आहे ना काय प्रॉब्लेम झाले, किती इथपर्यंत आलं. आणि शेवटी त्या राजाने हाकलून दिलं की तू जा. आणि कोणत्या ठिकाणी आला? ह्या ठिकाणी, ममरेच्या खाईत. ज्या ठिकाणाहून आपण देवापासून फिरलेलो असतो, दूर गेलेलो असतो,
मूर्खपणा करून चुका करू, त्या ठिकाणी आपल्याला परत आल्यानंतर देव आपल्याला दर्शन देत असतो. ते जाऊ द्या ब्रदर, मागचं काढू नका, असं नाही. मागचं मी काढणार, कारण देव पण काढतो, आणि तुमची चूक तुम्हाला दाखवणार, कारण शास्त्र म्हणतं की माझ्या लोकांना माझं पाप विदित कर, शांत राहू नको, हे शास्त्र सांगतं. म्हणून अब्राम त्या ठिकाणाहून चूक केली, मिस्र देशातून ओरिजिनल ठिकाणी आला, जिथं तो होता तिथं. जेव्हा तुम्ही आणि मी जिथं पाहिजे तिथं योग्य ठिकाणी असतो, तेव्हा देव आपल्याला दर्शन देत असतो, तेव्हा देवाचं वचन आपल्याकडे येत असतं. चुकीच भलतेकडे भटकत असताना मिळत नसतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून परत येणार, म्हणून दिलेलं आहे की ममरेच्या खाईत तो असताना त्या ठिकाणी 13 अध्याय 18 वचन काय सांगितलेलं आहे आता बघा. 13-18 इथं असं लिहिलेलं आहे, मग अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रोनाजवळ ममरेच्या एलोन राईत येऊन राहिला. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. ममरेच्या ठिकाणाची स्पेशालिटी काय होती की त्या ठिकाणी अब्राम येऊन स्थायिक झाला, काही वर्ष तो राहिला, आणि तिथे त्याने वेदी बांधली. वेदी कशासाठी? भक्ती करण्यासाठी, कारण त्याला कोणतं चर्च नव्हतं. भक्ती अर्पणा करून करायला त्याच्या धर्मात, आणि त्या काळात सगळ्या लोकांना माहीत होतं की भक्ती करायची म्हणजे कोणत्या तरी देवाला देवीला काहीतरी अर्पण करायचं. आता आकाशाच्या देवाने दर्शन दिलं, तो देव, मग त्याला पण काहीतरी दिलं पाहिजे, हे अब्रामाची समज त्यावेळेस. म्हणून त्यांनी तिथं अर्पण केलं, वेदी बांधली. पहिली वेदी कुठं बांधली? ममरेच्या खाईत. पण इथं त्याने वेदी बांधलेली होती. नंतर काय झालं? 14 अध्याय 13 वचन, 14-13. तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने येऊन अब्राम इब्री याला हे वर्तमान सांगितले. त्यावेळी तो अश्कोल व आनेर यांचा भाऊ अमोरी ममरे याच्या एलोन राईत राहत होता. हे अब्रामाच्या जुटीत होते. म्हणजे काय की एलोन ममरेच्या राईत अब्राम राहत होता, चांगला राहत होता. पण मग दुष्काळ पडला आणि भलतीकडेच गेला, तिकडं प्रॉब्लेम झाले, आणि परत त्याच ठिकाणी आल्यानंतर, तोपर्यंत नाही, त्या ठिकाणी आल्यानंतर परमेश्वराने त्याला दर्शन दिले. जोपर्यंत तुम्ही आणि मी भलतीकडेच असतो दुसऱ्या ठिकाणी, तोपर्यंत नाही. योग्य ठिकाणी परत आल्यानंतर जे आपल्यासाठी नेमलेलं ठिकाण आहे, तेव्हा देव आपल्याला दर्शन देत असतो. किती विशेष आहे ना. आणि मग काय झालं बघा. आता हे 2 माणसं भेटायला आले, 3 माणसं त्याला दिसले, आणि दुसऱ्या वचनात काय लिहिलंय की त्याने आपली दृष्टी वर करून पाहिली, आपल्या समोर 3 पुरुष उभे आहेत. त्यांना पाहून त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यांना नमन केले. पळत गेला म्हातारा माणूस, विचार करा. आणि काय जमिनीपर्यंत दंडवत घातला त्याने. काय संबंध आहे? ओळखीचे आहे का? नाही. 3 माणसं, ते पण लांब उभा राहून त्याच्याकडे पाहतात आहे. आता डेऱ्याच्या समोर बसला की तरी लोक ये जा करत असतील, पण हे 3 जण त्याने पाहिलं, कोणीतरी विशेष आहे. त्याला कसं समजलं माहीत नाही, पण त्याला समजलं. जेव्हा आपण देवाच्या इतकं क्लोज असतो, त्याच्या आत्म्यामध्ये चालत असतो, कसं समजतं माहीत नाही, पण समजतं. की जसं आता समजलं की जमनाला तिच्या नवऱ्याचं स्वप्न पडलं मागच्या आठवड्यात. आता कसं समजलं ब्रदर? तुम्हाला कसं काय समजतं? मला नाही माहीत कसं समजतं, पण समजतं. आणि जे समजतं ते बरोबर असतं. तुम्हाला जेव्हा समजायला लागेल, तुम्ही जेव्हा आत्म्यात इतकं क्लोज चालाल, तुम्ही पण असंच म्हणाल, मला नाही माहीत पण मला समजलं. प्रेज द लॉर्ड. तर ह्याला समजलं की हे 3 ऑर्डिनरी नाही आहे. कोणीतरी पळत गेला आणि खुशाल रस्त्यावर त्यांच्यापुढे दंडवत घातला. देवाचे लोक आत्म्यातून ओळखत असतात. आता त्याला माहीत नाही कोण आहे, ते पुरुष आहेत, हा ना. त्या इस्रायल लोकांसारखे त्यांचे कपडे हे ते असतील, एवढे लोकांची ये जा, पण हे लोक 3 पाहत उभा राहिले, थांबले, त्याने पळत गेला. त्याने ओळखलं की कोणीतरी विशेष आहे. हे ऑर्डिनरी माणसं नाही आहे, हे ना. हे काही नुसतं पाणी मागायला आले नाही, हे काही नुसते विचारलं नाही तुम्ही कुठं राहता, कोण, हे कोणीतरी विशेष आहे, हे त्याला आत्म्यातून कळलं.
आणि म्हणून त्याने जाऊन नमन. बघा, आणि काय झालं, तो म्हणाला, हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. तर प्रभू म्हणतो आणि त्यांना आग्रह करतो की आता पुढे जाऊ नका, माझ्या घरी या. बघा, थोडे पाणी आणून द्या. तो म्हणतो, मला थोडं पाणी आणून द्या, तुम्ही आपले पाय धुवून ह्या झाडाखाली टेका, मी थोडी भाकर आणतो, तिला आपल्या जीवाचा आधार द्या, मग पुढे जा, यासाठीच तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे. ते म्हणाले, तू म्हणतोस तसे कर. अचानकपणे, काही संबंध नाही. त्याने ओळखलं की हे तीन माणसं कोणीतरी विशेष आहे आणि तो एकाला प्रभू म्हणतो. बघा, आत्मिक प्रकटीकरण, आत्म्याची पारख करत असतो. आणि तो म्हणतो की कृपा करून तुम्ही इथं थोडं थांबा झाडाखाली, एक पाणी आणतो, त्या रीतिरिवाजाप्रमाणे पाहुण्याचे पाय पहिल्याने धुत असतात, पाय धुतो आणि थोडंसं जेवण आणतो, जेवण करा आणि मग आपण पुढे जा. आणि मग पुढं आपण वाचतो की काय झालं. ते म्हणतात की ठीक आहे, ते मान्य झाले. आता ह्याने त्याला नाव विचारलं नाही, त्यांनी पण सांगितलं नाही आम्ही कोण, पण ठरलं की पाणी आणून देतो, जेवण आणून देतो, तुम्ही थांबा. ते म्हटले ठीक आहे, आम्ही झाडाखाली थांबू. पुढं काय झालं बघा, वचन 6. तेव्हा अब्रामाने त्वरेने तंबूत सारेकडे जाऊन म्हणाला, 3 मापे सपीठ लवकर तयार कर व ते मळून त्याच्या भाकरी कर. अब्रामाने गुरांकडे धावत जाऊन एक चांगले कोवळे वासरू निवडून साखराकडे दिले, त्याने ते त्वरेने रांधिले. काय झालं, बिर्याणीची तयारी झाली. धावत पळतोय अब्राम. आणि कोण पाहुणे, कोणीतरी विचार, कोण पाहुणे माहीत नाही, पण कोणीतरी आहेत, माहीत नाही मला. नाही, पण तुम्ही तर त्यांच्या पुढं पाया पडले, मला नाही माहीत, पण ते कोणीतरी आहेत एवढं मला माहीत आहे, आणि मी त्यांना जेवल्याशिवाय सोडणार नाही आहे. बघा, अब्रामाचा पाहुणचार, आणि ते पण सहज नाही, धावत एवढ्या वयात आवेश महत्वाचा. धावत जाऊन त्या गुरांकडे गेला, त्याच्यातून एक वासरू काढलं, त्या नोकराला सांगितलं की हे ताबडतोब तयार कर, बायकोला सांगितलं ताबडतोब दळून तयार कर. आणि काय झालं, नंतर अब्रामाने वचन 8, लोणी, दूध व ते रांधलेले वासरू आणून ही त्यांच्या पुढे आणून ठेवली, आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला. जेवण वाढलं, ते झाडाखाली जेवायला बसले, आणि अब्राम थोडा दूर उभा राहिला. आता त्यांना माहित आहे, आता त्यांच्याबरोबर परमेश्वर त्याला दर्शन द्यायला आलेले आहे, पण मनुष्य रूपाने. कारण देवदूत म्हणून असतं तर लगेच ओळखलं असतं. म्हणून शास्त्र सांगतं की न कळत देवाच्या लोकांनी देवदूतांचाही पाहुणचार केलाय जुन्या काळात. पण देवदूत म्हणून माणसांना कधी प्रगट झाले नाही जुन्या काळात, माणसं म्हणूनच प्रगट झाले. पण देवाच्या माणसांना तेवढी समज होती म्हणून त्यांनी ओळखलं की हा माणूस नाहीये, हा कोणीतरी विशेष आहे. आणि देवाचेच माणसं हे ओळखू शकतात. आणि मग तो जेवायला बसले, आणि अब्राम लांबून पाहत उभा राहिला. आणि मग पुढं काय झालं बघा. तर या ठिकाणी पहिल्या वचनात आपण काय वाचतो की अब्राम, वचन 1 ते 5, पहिला पॉईंट, अब्राम त्याच्या व्हिजिटरना किंवा पाहुण्यांना आमंत्रण देतो. अब्राम इन्व्हाइट्स द व्हिजिटर्स. अब्राम पाहुण्यांना आमंत्रण देतो. नंतर वचन 6 ते 8, सारा आणि अब्राम त्यांच्यासाठी भोजन तयार करतात. सारा अँड अब्राम प्रिपेअर अ मील फॉर द व्हिजिटर्स. आणि मग काय झालं बघा, वचन 9. आता हे जेवण बिवून झाल्यानंतर मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कुठे आहे?
आता या ठिकाणी ह्याच्याच अगोदरच्या अध्यायात आपण वाचलं की परमेश्वराने अब्रामाचं नाव अब्राहम केलेलं आहे, याच्या अगोदरच्या अध्याय, इकडे लक्ष द्या. आणि साराचं नाव साराय केलेलं आहे, नाव बदललेलं आहे. पण या ठिकाणी ते आणि त्यांच्यामध्ये प्रभू आहे. कोणत्या नावाने हाक मारतात? जुनं नाव. का बरं? नवीन नाव का नाही? देवानेच नाव बदललं होतं ना. पण तिथं जुन्या नावाने ते म्हणत, तुझी बायको सारा कुठे आहे? याला बायबल स्टडी म्हणतात. अगोदरच्या अध्यायात नाव बदललं, पण इथं जुनं नाव घेत होतं की तुझी बायको सारा कुठे आहे. आणि मग तो म्हणाला, ती पहा तंबूत आहे. कारण का नाव जरी बदललं तरी ती पूर्णपणे बदललेली नाही अजून. आपण थोड्याच वेळात पाहू. तिचे विचार, तिचं थिंकिंग अजून जुनंच आहे, जसं आपल्यापैकी असतं. तुला समजलं मी काय बोललो? आपण किती प्रेज द लॉर्ड म्हणलं, आपण किती दाखवलं, तरी आपल्याला देवाला माहीत असं की थिंकिंग काय, डोक्यात काय चाललेलं आहे, है ना. म्हणून जुनं नाव घेतो की तुझी बायको सारा कुठे आहे, आणि तो म्हणतो ती तंबूत आहे. मग तो म्हणाला, पुढच्या वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईनच येईल. पहा, त्या समयी तुझी बायको सारा पुत्रवती होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. आता या लोकांना झाडाखाली जेवण दिलं, अब्राहम तिथं बोलतो, आणि डेऱ्याच्या पडद्याआड सारा उभा राहून ऐकत होती की त्यांचं काय संभाषण चाललेलं आहे. आणि ते काय म्हटले, परमेश्वर काय म्हटलं की पुढच्या वर्षी ह्याच सीझनला जेव्हा मी येईल तेव्हा तुला एक पुत्र झालेला असेल. आणि ती आतून ऐकत होती पडद्याआड. आणि ऐका काय झालं. अब्राम व सारा, वचन 11, ही म्हातारी वयातीत होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे साऱ्याला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा हसून मनातल्या मनात म्हणाली. जुनं नाव का घेतलं आता तुम्हाला कळलं. हसून म्हणजे मनातल्या मनात हसली. मोठ्याने कोण हसलं? हसून मनातल्या मनात काय म्हणाली? मी जरट झाले आहे व माझा धनी वृद्ध झालेला आहे, तर मला आता हा सुखानुभव घडेल काय? तिला गंमत वाटली की नवरा पण म्हातारा, मी पण म्हातारा, या वया पुत्र. पण ती मनातल्या मनात हसली, मोठ्याने नाही. तेव्हा सारा हसून मनातल्या मनात म्हणाले. वचन 13, परमेश्वर अब्रामाला म्हणाला, सारा का हसली? सारा समोर होते का? पडद्याआड होते. मोठ्याने हसले का? नाही. म्हणजे काय? म्हणजे आपण मनातल्या मनात काय विचार करतो हे परमेश्वराला माहीत असतं. आपण दाखवतो वेगळं आणि मनात असतं वेगळं, पण परमेश्वराला सर्व माहीत असतं. म्हणून मी म्हणतो, दाखवायची काय गरज आहे? दाखवायची काहीच गरज नाही. मी कधीच कोणाला काही दाखवत नाही. तुम्हाला माहित आहे, मी रागवलं तर तुम्हाला कळतं, ब्रदर चिडले, मी खुश झालो तरी कळतं. दाखवायची काय गरज आहे? मनात एक वर एक नाही. रिअल ओरिजिनल राहायचं, है ना. डुप्लिकेटपणा नाही करायचा. कारण आपल्या मनात आपण काय विचार करतो हे परमेश्वराला माहीत असतं. तो म्हणतो, सारा का हसली? आता कळलं ना जुन्या नावाने का हाक मारली? कारण ते अजून जुनीच आहे. हो, काही लोक चर्चमध्ये एवढ्या वर्षापासून जुनेच आहेत, त्यांचे विचार बदलले नाही, त्यांचं जीवन बदललं नाही, है ना. मागचे येऊन पुढे चालले, पण ते जुनेच राहिलेले. त्यांना जुन्याच नावाने हाक मारलं पाहिजे, मला तरी असं वाटतं. तर परमेश्वर म्हणतो की सारा का हसली? आणि मग पुढं काय लिहिलंय बघा. इंटरेस्टिंग स्टोरी. परमेश्वर अब्रामाला म्हणाला, वचन 13, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर पुत्र होणार काय, असे ती का म्हणाली? ती म्हणाली होती का? नाही. तिने फक्त विचार मनात केला होता आणि मनातल्या मनात हसली होती. पण मनातले विचार जाणणारा परमेश्वर तो म्हणतो ती असे का म्हणाली. म्हणजे विचार जरी केला तरी ते म्हणण्यासारखं आहे, पवारबाई. आणि म्हटलं आणि विचार जरी केला तरी देवाला माहित आहे की तू म्हटलेला आहे.
आता अब्रामाला काहीच माहीत नाही की सारा तिकडं पडद्याआड हसली का मनातल्या मनात काय म्हणाली, पण देवाला माहीत असतं. प्रेज द लॉर्ड. मला माहीत नाही तिच्या मनात काय विचार आहे, पण देवाला माहीत असतं. वचन 14, परमेश्वराला काही असाध्य आहे काय? वसंत ऋतू पुनरुपी आला म्हणजे मी नेमलेल्या समयी परत येईन, तेव्हा सारा पुत्रवती होईल. परत रिपीट करतोय तो. परत परमेश्वर काय म्हणतो की मी पुन्हा ह्याच सीझनला परत येईल, तेव्हा तिला पुत्र झालेला असा. म्हणजे हे काय आहे? अब्रामाला उत्तेजन आहे. का? हगारेपासून पुत्र झालेला आहे, इस्माईल 13 वर्षाचा झालेला आहे, वाढत आहे, आणि ते त्याच्यातच खुश आहे. आम्हाला मुलगा झाला, मुलगा झाला. अरे देव म्हणतो तो मुलगा नाही, तुझ्यापासून पुत्र होईल. कधी कधी देवाने सांगितलं असं आपण भलतंच हाताने काहीतरी करतो, हाताने इस्माईल जन्माला घालतो आणि आपल्याला वाटतं हाच देवाचा आशीर्वाद आहे, हीच नोकरी, हीच मुलगी, हाच मुलगा माझ्यासाठी. तुला समजतं मी काय बोलतो? देवाची स्तुती असं कोणाला तरी समजतं मी काय बोलतो. आपल्या परिश्रमाने मनाने काय होतं? इस्माईल जन्माला घेतात. पण देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याने काय होतं? इसाक जन्माला येतो. म्हणून स्वतःचा शहाणपणा डोकं लावायचं नसतं. म्हणून वचन आहे की परमेश्वरापुढे शहाणपण मुळीच चालत नाही. आणि मग परमेश्वराच्या मार्गदर्शनाने सांगितल्यावर काय म्हणतात? नाही ब्रदर ते ठीक आहे, पण. अरे पण म्हणजे काय? पण म्हणजे काय? प्रार्थना करून जर तुम्हाला सांगितलं पण म्हणजे काय? ह्या ठिकाणी काय झालेलं आहे? परमेश्वर अब्रामाला उत्तेजन देतोय की मी ते तुला वचन दिलं ना ते पूर्ण करणार. तिला हसू दे, तिला काही वाटू दे, मी जे तुला वचन दिलं मी माझं वचन मागं घेणार नाही. कोणीतरी विश्वासात कमी पडलं तरी देव आपल्याला उत्तेजन देत असतो आणि त्याचं वचन पूर्ण करत असतो. म्हणून कोण हसतं मनातल्या मनात काय म्हणतो इकडे लक्ष द्यायचं नसतं. आमेन. विचारत फिरायचं नसतं. तुला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुला काय वाटतं? अरे कोणाला काय वाटतं? देवाने सांगितलं विषय संपला. माझा विश्वास त्याच्या वचनावर आहे. कोणाला काही वाटू द्या तिकडं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याला म्हणतो की पुन्हा ह्याच सीझनला मी पुढच्या वर्षी येईल, तेव्हा तिच्याजवळ तिला मुलगा झालेला असेल. आणि मग तो म्हणतो की परमेश्वरला काही असाध्य आहे काय? तेव्हा सारा न कबूल होऊन म्हणाली. वचन 15 वचन काय? सारा काय झाली? न कबूल करून म्हणाली मी हसले नाही, कारण ती भयभीत झाली होती. कबूल होतात का लोक? नाही आम्ही असं बोलू. देव म्हणतो ती हसली, ती म्हणते नाही मी हसले नाही. असं होतं का? झालं का? पूर्वी पण शास्त्रात अशा बायका होऊन गेल्या जे खोटे बोलल्या, ज्यांनी कबूल केलं नाही. आज पण आहेत, इथून पुढे पण असतील. ती म्हणाली नाही, तो म्हणाला नाही, तू हसलीच. 9 आणि 10 मध्ये आपण पाहतो की परमेश्वराने जे 17व्या अध्यायात त्याला वचन दिलं होतं त्याचं पुन्हा पुनरावृत्ती करतो. परमेश्वर म्हणतो की तुला पुत्र होईलच. तो इस्माईल तुझा पुत्र नाही आहे, वतनाचा नाही आहे, वचनाचा नाही आहे. साराला गंमत वाटली तरी तो अब्रामाला सांगतो की नाही मी दिलेलं वचन. कधी कधी देवाने आपल्याला वचन दिलं असताना कोणीतरी हसतं, कोणाला तरी गंमत वाटते ना. त्यांच्या बाबतीत काय हे कुठं, आणि खरंच असं होईल का, आणि यांच्या बाबतीत होईल का? नाही, देवाने जर वचन दिलं तर तो वचन देणारा आणि पूर्ण करणारा तो आहे. आपल्याला कोणाच्या भरोश्यावर नाही ठेवलेलं. प्रेज द लॉर्ड. तर वचन 9 आणि 10 देवाने अब्रामाला दिलेलं वचनाची पुनरुच्चार करतो. गॉड रिपीट्स हिज प्रॉमिस. वचन 11 आणि 12 मध्ये आपण पाहिलं सारेचा प्रतिसाद आहे. साराज रिस्पॉन्स. किती हसली, तिला गंमत वाटली, तिला हसू आलं की ह्या वयात शक्य तरी आहे का? काय असं काय गंमत? पण देव गंमत नाही करीत.
अशक्य गोष्टी शक्य करणार आहे. म्हणून ते वचन काय तिथं, परमेश्वरला काही असाध्य आहे काय? काहीच असाध्य नाही. पण ती म्हणले नाही, हा काय टाइम आहे, हे काय वय आहे का? देवाला वय बी लागत नाही. प्रेज द लॉर्ड. तुमचं वय किती असो, तुमचा प्रॉब्लेम कोणताही असो, तुमचं वातावरण कसंही असो, देवाचं वचन कोणत्याही वयात कोणत्याही परिस्थितीत तो पूर्ण करीत असतो. म्हणून तो प्रश्न विचारतोय, काय परमेश्वराला काही असाध्य आहे काय? वचन 14 काय, परमेश्वराला काही असाध्य आहे काय? हा प्रश्न आहे. आपण लगेच एवढी मोठी लिस्ट करतो, नाही पण ते असं आहे, तसं आहे, तसं आहे. प्रश्न विचारतो देव की मला काही अशक्य आहे का? मला माहिती आहे, तू मला सांगू नको काय अडचणी, कसं काय होतं. तुझं काम माझ्या शब्दावर, वचनावर विश्वास ठेवण्याचा आहे. कसं पूर्ण करायचं ते माझी जबाबदारी आहे. त्या अडचणी तो म्हणतो तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. पण आपण नाही, ते महागाई आहे, ते लॉकडाऊन आहे, मग ते असं आहे, तसं आहे, ते बिझनेस आहे. तो आपला प्रॉब्लेम आहे, देवाचा प्रॉब्लेम नाही आहे. आपलं काम त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं आहे की लॉकडाऊन हो, महागाई हो, काही हो, तू वचन दिलेलं आहेस. धन प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य तो तुला देतो, यासाठी की तुला दिलेला करार पूर्ण करावा. तू करार केलेला आहेस, तू मला सामर्थ्य दिलेलंच असू द्या काही पण, तू तुझं वचन पूर्ण करणार आहेस. हा विश्वास पाहिजे. लोकांच्या होला हो नाही करायचं, हा बरोबर आहे, असं आहे, हा आता काय होईल माहीत नाही. हे विश्वासाची भाषा नाही. त्यांना देव माहीत नाही, पण तुम्हाला जर माहीत आहे तर आपण सांगायचं की नाही, तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. हालेलुया. दुष्काळात पुरवठा करणारा देव आहे. हालेलुया. परिस्थिती बदलणारा तो देव आहे. आता सारा हसली तरीही विशेष हे की साराच्या हसण्यामुळे किंवा अविश्वासामुळे देवाने त्याचं वचन कॅन्सल नाही केलं. हो, कोणीतरी हसतं म्हणून देव त्याचं वचन कॅन्सल नाही करीत. त्याने म्हणायला पाहिजे होतं, शोभतं का आम्ही इथं तुमच्या घरी आलेलो आहे, मी सांगतोय की मी माझं वचन पूर्ण करील, आणि ती असते आता कॅन्सल, आता पुत्र काय होणार नाही, असं त्यांनी म्हटलं का? जेव्हा आपण कमी पडतो, म्हणून शास्त्र सांगतं की जेव्हा आपण अविश्वासू असतो तरी तो विश्वासू राहतो. जेव्हा आपण कमी पडतो तेव्हा तो कमी पडत नाही. किती वेळेस आपण कमी पडलो, किती वेळेस तुम्ही कमी पडला, विचार करा बरं. किती वेळेस नको ते बोललेले, उगेच होला हो केलेलं, हा मला नाही वाटत होईल, पण तरी झालेलं आहे. झालं का नाही मामा? झालंय का नाही? का झालंय? तुमच्यामुळं, माझ्यामुळं, त्याच्यामुळं झालेलं आहे. ती हसली तरी देव म्हणतो की मी वचन पूर्ण करणार. देवाची स्तुती असो की तो असा देव आहे की तो आपल्या चुका पोटात घालतो. तो जशास तसं वागत नाहीये. तो म्हणतो तू मूर्ख आहेस, तू मूर्खपणा करतोस, आता तुला आशीर्वाद नाही. तू ही चूक केली, घडी घडी तू पश्चाताप करतो, घडी घडी तेच पाप करतो, आता मी तुला आशीर्वाद देणार आहे, असं तो म्हणत नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो दया करणारा, कृपा करणारा आहे. त्याला माहिती आहे आपण आता खुश होऊन बोलू, पूर्ण समर्पण करू, आणि थोड्या दिवसांनी आपण परत जे तेच करू इस्रायला सारखं. पण तरी वचन देणारा, तो वचन पूर्ण करणारा देव आहे. म्हणून देवाचं वचन पूर्ण होणं हे आपल्यावर नाही आहे. आपण किती चांगले, आपण किती आज्ञापालन करतो, आपण किती काय करतो, ह्याच्यावर नाही. तो विश्वासू आहे. म्हणून 3 वेळेस अब्रामाला देवाचा मित्र म्हणलेला आहे. आता बघा हे शास्त्रभाग, दुसरा इतिहास 20 आणि 7, 2 क्रॉनिकल्स 20 आणि वचन 7. आपला विषय आहे देवाची मैत्री. दुसरा इतिहास 20 आणि याच्या 7व्या वचनात काय लिहिलंय बघा. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, 2 क्रॉनिकल्स 20:7, दुसरा इतिहास 20:7. हे आमच्या देवा,
तू या देशाच्या रहिवाशांना आपल्या इस्रायल प्रजेकडून घालून देऊ हा देश, आणि आता ऐका, तुझा मित्र अब्राम याच्या वंशजांना कायमचा दिला आहे ना. तुझा मित्र अब्राम, ज्यांनी सापडत नाही त्यांनी इकडं पाहायचं असतं. पहिला रेफरन्स देवाला का अब्रामाला काय म्हणलेलं आहे, तो प्रार्थना करताना म्हणतो की तुझा मित्र अब्राम. देवाचा मित्र अब्राम देवाचा मित्र होता. पहिला रेफरन्स. दुसरा रेफरन्स यशाया 41 आणि वचन 8, आयझाया 41:8. आणि मग आपण पाहू की अब्राम देवाचा मित्र कसा झाला आणि का झाला, आणि आपण कसे होऊ शकतो. यशाया 41 आणि वचन 8. माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राम याच्या संताना. परमेश्वर काय म्हणतो, माझा मित्र अब्राम याच्या संताना. देव पण अब्रामाला त्याचा मित्र म्हणतो. किती विशेष आहे ना. शास्त्रामध्ये जुन्या करारात एकच माणूस असा होऊन गेला, एकच, की ज्याला देवाचा मित्र म्हणून म्हटलेला आहे, जो ॲक्च्युली देवाचा मित्र होता. त्याने देवाशी मैत्री जोडली आणि देवाने पण त्याच्याशी मैत्री जोडली. हा दुसरा रेफरन्स. आणि तिसरा रेफरन्स नव्या करारात आहे. कोणीतरी म्हणेल की ते तर जुन्या करार, आपण नव्या करारात राहतो, नाही का. आता नवा करार घ्या. याकोबाचे पत्र 2रा अध्याय, जेम्स चॅप्टर 2, याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय आणि 23वे वचन बघा. याकोब 2 आणि 23. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्वाचे मोजण्यात आले, याकोब लिहितो. आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. है ना नवा करार. त्याला काय म्हणण्यात आले, देवाचा मित्र. 3 ठिकाणी आपण पाहतो शास्त्रामध्ये की अब्रामाला 3 वेळा शास्त्रात देवाचा मित्र म्हणलेला आहे. म्हणजे काय, देवाचा मित्र कोणी होऊ शकतं का? हो, होऊ शकतं, झाला, आणि तो होता अब्राम. आता काही तत्व आहे की ज्याच्यामुळे अब्राम देवाचा मित्र झाला आणि आपणही देवाशी मैत्री करू शकतो. सम प्रिन्सिपल्स हाऊ टू कल्टिवेट फ्रेंडशिप विथ गॉड. देवाशी मैत्री कशी जोडावी, पॉईंट, याच्याबद्दलचे काही तत्व. देवाशी मैत्री कशी जोडावी याच्याबद्दलचे तत्व. पहिलं तत्व हे की देवाशी मैत्री जोडण्याच्या अगोदर आपण आपला देवाशी समेट होणं गरजेचं आहे. देवाशी मैत्री करण्यापूर्वी देवाशी समेट होणं गरजेचं आहे. आता हे फक्त लिहून घ्या. इफिस 2:1-3 मध्ये सांगितलेलं आहे की देवाकडे वळण्यापूर्वी माणूस कसा असतो, कोण असतो. इफिजियन्स 2:1-3. देवाच्या मैत्रीला अडखळून काय असतं बघा. इफिस 2 आणि 1-3 मध्ये इफिसकरांना पाऊल असं लिहितो, तुम्ही आपले अपराध व आपली पातकी यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. म्हणजे ख्रिस्ताने जिवंत करण्यापूर्वी आपण पापात मेलेले असतो. आणि मेलेले माणूस मैत्री करतो का? कोणाचा फ्रेंड होऊ शकतो का? नाही. मग पापाची क्षमा न होता देवाशी मैत्री जोडली जाऊ शकेल का? नाही. त्या तुम्हास त्याने जिवंत केले, यात तुम्ही पूर्वी चालत आहात. हे तुमचे कृत्य जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती म्हणजे सैतान याच्या वहिवाटीप्रमाणे असे. म्हणजे काय की तुमचं जीवन तुम्ही जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे, सैतानाप्रमाणे. तो म्हणतो की ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी तुम्ही असे होता. आणि मग वचन 3, त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपसे असे वागलो. आपण देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व निसर्गतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. म्हणजे काय
की देवाकडे वळण्यापूर्वी माणूस असा असतो, पापात नेलेला असतो, देवाचा क्रोध त्याच्यावर असतो, जगाच्या चालीरीतीप्रमाणे चालत असतो. पण पश्चाताप करून तारण झालं, देवाकडे आल्यानंतर तो जिवंत होतो आणि देवाशी कनेक्ट होतो, है ना. मित्र नाही, नव्या करात आपण मित्रच नाही, जुन्या करात अब्राम देवाचा मित्र झाला. आता ऐका हे प्रगटीकरण. नव्या करामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जगात आला आणि शास्त्र सांगतं की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. अब्राम तर नुसता मित्र होता हो, तुम्ही आणि मित्र देवाचे पुत्र आणि कन्या आहे. मित्र मोठा आहे का मुलगा मोठा आहे? मग कोण अधिक आशीर्वादित आहे? अधिक चांगला असा नवा करार आपल्याशी करण्यात आलेला आहे. इब्री लोकांस पत्रात सांगितलं येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपल्याशी करार केला. नाही पण अब्राम कसं काय असेल नाही का, आपण एकदम थ्रिल्ड होतो. अरे पण त्याच्याजवळ बायबल नव्हतं, तुमच्याजवळ अख्खं बायबल आहे. त्याला चर्च नव्हतं, तुमच्याजवळ चर्च आहे. त्याला माहीत नव्हतं की येशू ख्रिस्त येईल, तो जगात आला, त्याने काय केलं. तुम्हाला माहीत आहे की त्याने काय केलं. तो फक्त विश्वास धरून होता की एक दिवशी देवाचा पुत्र पाठवेल, तो कसा दिसेल, काय करेल, फक्त ऐकून फक्त माहीत होतं. पण आपल्याला सगळं हे आहे. मग कोण अधिक आशीर्वादित आहे? नाही का. आणि तरी पण आपण आशीर्वादित नसल्यासारखंच वागतो, बोलतो, दिसतो, नाही का. सत्य तुम्हाला समजेल, हे सत्य समजलं पाहिजे. सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला मुक्त करेल. सत्य नाही मुक्त करीत, सत्य समजल्यावर माणूस मुक्त होतो. म्हणून समजणं महत्वाचं आहे. शास्त्र सगळेच वाटतात, पण समजतंय कोणाला? ज्याला समजलं तो मुक्त होतो. वाचतोय वाचला का? हा वाचलं. तू वाचला का रे? हा वाचलं. समजलं तर मुक्त होतो माणूस. अरे हे असं नाही, ते असं आहे. मला वाटलं हे असं आहे, पण असं आहे. झालं त्याच्यातून मुक्त. जे वाटत होतं त्याच्यातून मुक्त झाला. तर पहिली गोष्ट ही की जेव्हा आपण देवाशी समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे होतो तेव्हा ते खरी मैत्री सुरू होते. दुसरी गोष्ट ही की मैत्रीसाठी आपण मित्रांना उपलब्ध असलं पाहिजे. मित्र जर आहे, तुझा मित्र आला, तो म्हणला नाही मला टाईम नाही, मी आता तिथं गाड्यांचं काम करतो, चालेल का? मैत्री राहील का? टिकल का? मैत्री जर आहे तर वेळ दिला पाहिजे. देवाने त्याचा वेळ दिला. झाडाखाली ते तिघजण येऊन त्याच्यासमोर उभा राहिला पाहण्यासाठी. हा माझ्यासाठी वेळ देतो का दुसरीकडे टाइमपास करत बसतो का झोपून घेतो? आणि अब्राम धावत जाऊन त्याच्याकडे गेला. तो अवेलेबल होता. जेव्हा तुम्ही आणि मी अवेलेबल असतो, वेळ मिळाल्यावर शास्त्र नाही वाचत, वेळ मिळाल्यावर प्रार्थना करेल. तशाने मैत्री होणार आहे का? समाधान कोणी मैत्री करेल का तुझ्याशी, माझ्याशी? नाही. आपण जर वेळ दिला तर आपल्यासाठी दुसरे वेळ, आपण जर देवासाठी वेळ दिला तर ती मैत्री वाढणार, तर तो आपल्याला काही गोष्टी प्रगट करेल. पण आपण सवारे कामं करून घ्यायचे, मग रात्री बेरात्री शास्त्र वाचायचं पार झोप आल्यावर, आणि मग म्हणायचं की तुम्हाला कसं समजतं ब्रदर, आम्हाला तर कळतच नाही. कसं काय कळल? तुम्ही प्रथम स्थान द्या ना, उत्तम वेळ द्या ना. उत्तम वेळ तुम्ही गप्पा मारण्यात देता, फालतू गोष्टीमध्ये देता, टाइमपास करण्यात देता. आणि मग सगळं झालं की मग प्रभू तू माझ्याशी बोल. तसं नसतं. आणि मग बिछाण्यावर पडल्यावर, आजारी पडल्यावर आपल्याला वाटतं की बटन दाबलं, तसं प्रार्थना केली की लगेच व्हायला पाहिजे. पण तेवढं समर्पण आहे का? प्रार्थना केली की लगेच देवाने दाखवलं पाहिजे. तेवढं आत्म्यात समर्पण आहे का? नाही. जगाच्या गोष्टी भरलेल्या आहे, डोक्यात कचरा भरलेला आहे. आणि मग कसं काय देवाचं वचन आठवणार? कसं काय तुला सुचणार तू काय करायला पाहिजे? का नाही चुका होणार? का नाही हाताने प्रॉब्लेम होणार? म्हणून असं असल्यावर मैत्री नाही होत. मैत्रीला वेळ पाहिजे. अब्रामाने वेळ दिला. त्याने सांगितलं की तुम्ही या. आग्रह केला, नाही तुम्ही याच, तुम्ही थांबा, मी पाणी आणून देतो, तुम्ही या झाडाखाली थांबा. पळत गेला. मग सांगितलं मी तुम्हाला जेवण आणून देतो, जेवण करून जा. पळत गेला. बायकोला सांगितलं, साराला, त्या नौकरला सांगितलं, हे केलं. आवेश, देवाशी मैत्री करायला आवेश लागतो. जसं होईल तसं थंडपणे हळूहळू चालले चर्चला, तसं नसतं ते. आवेश लागतो, आवेश.
कोरोनाच्या काळात किती लोक थंडावलेले आहेत, फार मरून गेले. काही वाटत नाही. चर्च आहे नाही हे शास्त्र वाचलं काय, पिक्चर TV पाहिल्यासारखं झूम मिटिंगवर कोण आहे असं झालेलं आहे. पहिला आवेश निघून गेलेला आहे. आणि असं जर आवेश निघून गेला तर मैत्री होईल का? नाही. म्हणून दुसरी गोष्ट मैत्रीसाठी की आपण अवेलेबल पाहिजे, उत्तम तो वेळ दिला पाहिजे. मग देवासाठी आपण अवेलेबल आहोत का? का सगळं आपले कामं केल्यावर मग देवाला वेळ, झोपताना 2-3 मिनिटं नाही. तिसरी गोष्ट मैत्रीसाठी काय, पाहुणचार करणारे पाहिजे. त्याने सांगितलं जेवण करून जा. पाहुणचार नाही केलं तर काय, तो म्हणणार आहे काय कंजूस मित्र आहे. कंजूसपणा केला तर कोणी फ्रेंडशिप करेल का? नाही. पण तुम्ही म्हटलं चला आपण हॉटेलमध्ये जाऊ, चला आपण जेवण करू, हे करू, है ना. जसं प्रतीक म्हणतात जेवल्याशिवाय जाऊ देत नाही ते. तर कसं आहे की पाहुणचार, शास्त्रामध्ये सांगितलं की पाहुणचाराने त्यांनी देवदूतांचे आतिथ्य केलेले आहे. इब्री लोकांपत्र 13 अध्यायात. आजकाल लोकांना, बायकांना पाहुणचार आवडत नाही. मी तुम्हाला सांगतो, ही फॅक्ट आहे. पाहुणचार करण्याची पद्धत निघून गेलेली आहे. पण शास्त्र सांगतं की देवाच्या लोकांनी पाहुणचार केला. देवाचे लोक पाहुणचार करणारे असतात. आणि नकळत त्यांनी देवदूतांचा पाहुणचार केलेला आहे. आणि हे एक ते उदाहरण आहे की नकळत, माहीत पण नाही ते कोण आहे, पण कोणीतरी आहे. जरी ते माणसासारखे माणसं, पण माणसाने ते कोणीतरी विशेष आहेत आणि त्यांना जेवल्याशिवाय सोडायचं नाही आहे. हे कळलं, ते कळलं पाहिजे. मैत्रीला तिसरी गोष्ट काय, पाहुणचार. फ्रेंडशिप रिक्वायर्स बिंग अवेलेबल. फ्रेंडशिप रिक्वायर्स बिंग हॉस्पिटेबल टुवर्ड गॉड. आता देवाचा पाहुणचार कसा करायचा? जे आपण करू शकतो ते करायचं. जे आपण देवासाठी करू शकतो, देवाच्या सेवकांसाठी, देवाच्या लोकांसाठी, आपण एकमेक बंधू भगिन्यांसाठी जे करू शकतो ते करणं म्हणजे पाहुणचार. प्रेज द लॉर्ड. साधी गोष्ट नाही आहे, ते पण महत्वाचं आहे. आणि शेवटचा पॉईंट, चौथा पॉईंट काय, फ्रेंडशिप रिक्वायर्स ओबिडियन्स टू गॉड. मैत्री करायची तर मित्राचं ऐकलं पाहिजे. अब्राहामाने देवाचं ऐकलं. एकदाही आपण शास्त्रात वाचत नाही की देवाने सांगितलं असं मी करील ना. अब्राहाम म्हटला की कसं. फक्त एकदा तो म्हटला की माझा पुत्र, माझा दास, माझा सेवक एलियाजार हा होईल, मला असं वाटतं. आणि तो पुत्र देणार आहे. ते अजून झालेलं नाही, होणार नाही असं नाही. त्याने फक्त मनातलं बोलून दाखवलं. अविश्वास नव्हता तो. तर फ्रेंडशिप कशावर असते अवलंबून? ओबिडियन्स. मित्राने मित्राचं ऐकलं नाही तर मैत्री टिकल का? मग देवाशी जर मैत्री करायची आणि देवाचं नाही ऐकलं तर मैत्री होईल का? नाही. म्हणून 4 गोष्टी परत एकदा सांगतो. देवाशी मैत्री देवाकडे वळल्याने प्रभू येशूच्या द्वारे होत असते. दुसरा पॉइंट, मैत्रीसाठी आपण उपलब्ध असलं पाहिजे किंवा वेळ दिला पाहिजे. देवाशी जर मैत्री जोडायची तर देवाशी वेळ दिला पाहिजे, है ना. तिसरी गोष्ट, मैत्रीसाठी आपण पाहुणचार करणारे असलं पाहिजे. फ्रेंडशिप रिक्वायर्स हॉस्पिटॅलिटी. चौथी गोष्ट, मैत्रीसाठी आज्ञापालन केलं पाहिजे, देवाचं ऐकलं पाहिजे. आणि नव्या करामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळता तर तुम्ही माझे मित्र आहात. योहान 14 वचन 21 आणि 23 मध्ये. प्रश्न असा आहे की आपल्याला देवाशी मैत्री जोडायची आहे का? देवाने त्याच्या साईडने आमंत्रण दिलेलं आहे प्रभू येशूच्या मध्ये. आणि जेव्हा आपण ते आमंत्रण स्वीकारतो, देवाकडे येतो, त्यावेळेस आपण त्याचे मित्र होतो आणि मैत्रीपूर्ण संबंध आणि ही मैत्री वाढत जाते. किती विशेष आहे का. एक माणूस जो आकाश, पृथ्वी, सूर्यचंद्राची भक्ती करणारा आणि त्याला 3 वेळेस शास्त्रात देवाचा मित्र म्हटलेला आहे. किती विशेष. आणि त्याच्याजवळ बायबल पण नव्हतं, चर्च पण नव्हतं, कोणी सांगणारे पण नव्हते, फेलोशिप पण नव्हती, तरी त्याने मैत्री जोडली. आज आपल्याजवळ एवढं सगळं आहे, आपण किती स्ट्रॉंग, आपली मैत्री किती घट्ट पाहिजे ना.
म्हणून जर समर्पण केलं नसेल तर आज त्याच्याजवळ या, परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया.